खळखट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मनसेनं आता द्वेषाचं राजकारण करायचं नाही असं ठरवलंय. थांबा. हेडलाईन अजून पूर्ण व्हायची आहे. मराठीचा प्रसार करताना हिंदीचा द्वेष करू नका असं राज ठाकरे म्हणालेत. ही हेडिंग आहे. आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला ही हेडलाईन ऐकून? पण हे खरं असलं तरी प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काही वेगळीच आहे. जर का कुणी अरे केलं तर कारे होणार, कळलं? मनसेचा हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून मग राज ठाकरे भूमिका बदलतात किंवा त्यांचं काहीच ठरत नाही, तळ्यात मळ्यात अशी माध्यमांमध्ये मग चर्चा रंगत असते. त्यात आणखी एक भर पडली आहे ते उद्धव राजकीय युतीची. एका मंचावरती येऊन सुद्धा किंवा अलीकडेच उद्धव ठाकरेंना वाढदिवशी घरी भेट देऊन सुद्धा राज ठाकरे अजूनही युतीबद्दल काहीच ठरवताना दिसत नाहीत. नेमकी राज ठाकरेंची काय स्ट्रॅटेजी आहे? राज ठाकरेंचं कोणतंही धोरण खरंच स्पष्ट नसतं का या युतीबद्दलचा निर्णय राज ठाकरे घेत नाहीयेत? यावरच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. सो पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उद्धव आणि राज ठाकरे यांची युती हा तसा गुळगुळीत झालेला विषय, पण या चर्चा अलीकडच्या काळामध्ये थांबतील अशी शक्यता सुद्धा अजिबात नाहीये. बरं, उद्धव आणि राज ठाकरे बंधू तरी एकत्र येऊन काहीतरी क्लिअर करतील असं वाटत होतं. ते मध्यंतरी एकत्र आले देखील होते, त्यावेळी ते काहीतरी बोलतील असं वाटत होतं. यावर आम्ही व्हिडिओ देखील केलेला आहे, तो नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवा. पण ती शक्यताही फेल झाली, कारण राज ठाकरेंचं तळ्यात मळ्यात सुरूच आहे. मनसेचा मुंबईतल्या रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळावा झाला. त्यात राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे काहीही स्पष्टता दिली नाही. उलट मनसे मुंबई महापालिकेमध्ये 100% सत्तेत येणार असं त्यांनी सांगितलंय. तुम्ही म्हणाल त्यांचा तर BMC मध्ये एकही नगरसेवक नाहीये, मग थेट सत्ता कशी काय? तर त्यात विचार करण्यासारखं काहीच नाहीये. आठवा, मनसेची स्थापना झाली, त्यानंतर सत्ता माझ्या हातात द्या असं ते म्हणाले होते. पण तसं काहीच झालं नाही. उलट आधी 13, मग 1 आणि आता 0 असा तो आमदारांचा प्रवास. BMCत काय होईल माहित नाही, पण हा आत्मविश्वास मनसे कार्यकर्त्यांना नक्की उभारी देईल हा राज ठाकरे यांचा हेतू आहे. मनसे BMC मध्ये 100% सत्तेत येणार, तर मग उद्धव ठाकरेंच्या सेनेचं काय होणार? एकतर 5 जुलैच्या विजय मेळाव्याच्या नंतर उद्धव ठाकरे उत्साही असले, शिवसैनिक उत्साही असले तरी युतीबाबत राज ठाकरे काहीच बोललेले नाहीयेत. ना कार्यकर्त्यांची फार काही इच्छा किंवा उत्सुकता दिसून येते. ही युती होणार की नाही हे राज ठाकरे आदेश देऊन सांगणार आहेत. त्यांच्या आदेशाची अर्थातच मनसे कार्यकर्ते वाट पाहतीलच. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी येणाऱ्या निवडणुकीचं महत्त्व ओळखून याची घोषणा करायला हवी होती अशी शिवसेना कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण त्यांनी इतर मुद्द्यांना महत्त्व दिलं. त्यामध्ये मराठी भाषेचा मुद्दा आहे. मराठी घराघरांमध्ये पोहोचवा, ते करताना हिंदीचा द्वेष करू नका असं त्यांनी या मेळाव्यामध्ये म्हटलं. त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने काही गोष्टी ज्या आहेत त्या जाणवत आहेत. थोडक्यात त्याचं आपण विश्लेषण करूया. उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीचा निर्णय का घेत नाहीयेत राज ठाकरे असा आपला प्रश्न आहे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे, आक्रमकता मवाळ झाली आहे का? मराठीवरचं प्रेम लोकांपर्यंत गेलं पाहिजे, पण असं करताना हिंदीचा द्वेष नको, म्हणजे आपली भूमिका राज ठाकरे यांनी काहीशी मवाळ केली आहे असं दिसतं. यामागे काय कारणं असू शकतात? तर मुंबईत मराठीशिवाय इतर भाषांचे, विशेषतः हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावरती आहेत. कदाचित मराठीपेक्षाही जास्त असतील असं आपण म्हणू शकतो. महापालिकेमध्ये यश मिळवायचं असेल तर फक्त मराठीच्या मुद्द्यावरती भर देऊन चालणार नाहीये. हिंदी भाषिकांशी वाकड्यात शिरून चालणार नाहीये. व्यापक अशी भूमिका त्यांच्या नाईलाजाने का होईना त्यांना घ्यावी लागते. दुसरा मुद्दा आहे, भाजपाशी वाद महागात पडेल का? मागच्या काही निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी भाजप धार्जिणं राजकारण केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठ सुद्धा त्यांनी शेअर केलेलं. पण मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही पक्षांची भूमिका ही अगदीच वेगळी आहे किंवा विरोधाची आहे असं आपण म्हणू. साहजिकच भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. मुंबईतला हिंदी भाषिक हा भाजपाचा मतदार आहे, त्यामुळे त्यांना भाजपा नक्कीच दुखावणार नाहीये. तर राज ठाकरे यांना भाजपाशी पंगा घेणं हे परवडणार नाहीये. परप्रांतीय विरोधी हा जो काही ठपका त्यांनी लावून घेतलाय तो पुसण्याची ही संधी आहे
असं कदाचित त्यांना वाटलं असावं आणि त्यामुळेच हिंदीचा द्वेष नको असं ते म्हणाले. म्हणजेच भाजपाशी जुळवून घेण्याचा किंवा नाराज न करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असावा. पुढचा मुद्दा आहे फडणवीसांशी संबंध बिघडवायचे नाहीयेत का? महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. विरोधक सुद्धा हे मान्य करतील. फडणवीस राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वांना माहिती आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याचं श्रेय सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं. या उलट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध हे फारसे काही चांगले नाही आहेत. ते नेहमीच ताणलेले राहिलेले आहेत. तेव्हा राज ठाकरे यांची संभ्रमावस्था ही समजण्यासारखी आहे. त्यामुळेच वेळ आल्यावरती बोलतो असं म्हणून ते वेळ मारून नेत आहेत. परिस्थितीचा अंदाज घेत आहेत का राज ठाकरे? राज्यात सगळी अजब अशी समीकरणं दिसत आहेत. म्हणजे बघा ना, उद्धव ठाकरे त्यांच्या विचारांच्या कट्टर विरोधातल्या काँग्रेस सोबत आहेत, तर इकडे अजित पवार भाजपसोबत आहेत. राज ठाकरे यांची भूमिका कधीच स्पष्ट अशी राहिलेली नाहीये. त्या परिस्थितीमध्ये ती बदलत राहिली आहे असं तेच म्हणत असतात. आता 2024च्या विधानसभेचा जर का आपण विचार केला तर उद्धव आणि राज या दोघांचीही कामगिरी फारच चिंताजनक राहिलेली आहे. भाजपला तर ऐतिहासिक यश मिळालं. आता BMCची निवडणूक आहे, तिथे देखील भाजप चांगल्या कामगिरीसाठी उत्सुक असणार आहे. अशा वेळी कुणाच्या बाजूने उभं राहायचं हा तर विचार करण्यासारखा प्रश्न आहेच आहे. स्वतंत्र लढणं हेही महागात पडू शकतं, कारण मराठी मतं आधीच 2 शिवसेनेमध्ये विभागली गेलेली आहेत आणि हे विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे. उभाटा विरोधात त्यांनी उमेदवार दिले आणि त्यांना जिंकून सुद्धा दिलं. आता या मतांमध्ये म्हणजे या मराठी मतांमध्ये तिसरा वाटेकरी म्हणजे पराभवाची हमीच आहे. त्यामुळे इतक्यात काही निर्णय घेण्यापेक्षा आणखी थोडी वाट बघू हा विचार राज ठाकरे यांनी केलेला दिसतोय. स्वतंत्र ओळख टिकवायची पण कशी? आपल्याकडे प्रत्येक पक्ष कुठल्या ना कुठल्या तरी दुसऱ्या पक्षासोबत आहे, म्हणजे युती आघाडीमध्ये आहे असं आपण म्हणतो. मनसे हा एकच पक्ष आहे जो स्वतंत्रपणे लढतोय. पण असं असलं तरी विचाराने मनसे हा कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाबरोबर आहेच आहे. त्यामुळे त्यांची संभ्रमावस्था ही स्पष्टपणे दिसून येते. जसं की विधानसभेत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि स्वतःचे उमेदवार सुद्धा उभे केले. आता साधी गोष्ट आहे, जर राज ठाकरेंचा भाजपला पाठिंबा होता किंवा आहे असं म्हणूया, तर मग मनसेच्या उमेदवाराची गरज काय असा प्रश्न पडतो. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचे उमेदवार तर पराभूत झालेच, पण त्यांच्या उमेदवारांमुळे महायुतीच्या काही उमेदवारांना देखील फटका बसला. हे सगळं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होता जो फसला हे आपण बघितलं. आता जर उद्धव ठाकरेंबरोबर युती केली तर स्वतंत्र ओळख नष्ट होणार ही भीती तर आहेच आहे, पण एकटं लढल्याच्या नंतर अपयशाचा देखील धोका आहे. आणि उद्या एकत्र आले, लढले आणि हरले तर मग अस्तित्वच राहणार नाही हे देखील स्पष्ट आहे. भावाबद्दल अविश्वास आहे का? होय, हे खरंय. आणि हे आम्ही म्हणत नाहीयेत, राज ठाकरेंचे सहकारीच हे म्हणतायत आणि त्यांचंच हे मत आहे. संदीप देशपांडे असो की इतर नेते आणि कार्यकर्ते, फारसं काही चांगलं उद्धव ठाकरेंबद्दल ते बोलताना दिसून येतच नाहीत आपल्याला. आता युतीच्या चर्चा सुरू आहेत म्हणून आपलं काहीतरी गप्प बसायचं म्हणून ते शांत आहेत. मनापासून या युतीला सपोर्ट नाहीच आहे. त्याचं कारण तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, तेच की आधीचा एक्सपिरियन्स काही चांगला नव्हता वगैरे वगैरे. आता सहकाऱ्यांची जर का युतीला ना असेल तर राज ठाकरे त्यांना डावलून कसा निर्णय घेतीलही, पण मग तेच करू की नको अशी काहीशी संभ्रमावस्था होऊ शकते, जी निर्णयापर्यंत जात नाही जशी आत्ता झाली. हे काही मुद्दे आहेत जे आम्हाला जाणवले की का राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीबद्दलचा निर्णय घेऊ शकत नाहीत. इतर पक्षांच्या भूमिका सध्या तरी काहीच दखल घ्याव्या अशा नाहीयेत, कारण या दोघांचंच काही ठरत नसेल तर बाकीचे काय बोलणार आहेत म्हणा. ही युती झालीच तर ती निवडणुकीपुरतीच असेल असे टोले मात्र उद्धव राज ठाकरे यांच्या युतीबद्दल विरोधकांकडून मारले जात आहेत. एकूणच राज ठाकरे युतीच्या होकाराला किंवा नकाराला किती अवधी घेतात यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का? या बाबतीतला निर्णय का लवकर घेतला जात नाहीये? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.